करणार आहे. ओ माय गॉड, कधी? व्हॉट? काय? लक्ष्मी क्या हुआ रे? तुझ्या माझ्या मला त्याला मी केलं पण हे पाऱ्याचं वाटलं झालंय. आता भूक आम्हाला उपाशी राहायला लागतं असं वाटायला लागले मला बाया. आता काय बोलू मी? जळालं काय शादीशुदा. जस्ट आता घरी आलोय मी आणि रोज एकच प्रश्न असतो लक्ष्मीचा की काय बनवायचं. हा प्रश्नाचं उत्तर मला काही भेटत नाही. रोज तिला मी काहीतरी कमेंट करतो ते तर ती बनवत नाही आणि तिला जे बनवायचं असतं तेच बनवते ती. काय बनवायचं लक्ष्मी? हा तू सांग ना काय बनवायचं. रोज रोज मी का ठरवू? अच्छा, हे सगळ्यांचं प्रॉब्लेम आहे. सगळे जे कमेंटमध्ये सांगा आम्हाला, कारण हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. काय नाही सगळ्यांचा मी प्रॉब्लेम. मी तिला सांगतो की अरे त्याच्या तोंडातून ना हे नाही निघत की ही भाजी बनव किंवा दाल चावल बनव किंवा हे बनव. त्याच्या तोंडातून कधीही त्याला विचारलं ना सुदर्शन काय बनवायचं, त्याचं एकच असतं, पिझ्झा बनव, सँडविच बनव, आता मला पास्ता बनव. मला खरं सगळं सांग, अनहेल्दीच खायचं असतं याला. मला खरं सांग की लास्ट टाइम पिझ्झा कधी बनवला आपण? 2 आठवड्या आधी. 2 आठवडे आधी? मला तर आठवत पण माझं ऑफिस स्टार्ट व्हायच्या आधी. पिझ्झा बाहेर खायला डॉमिनोज मध्ये गेलं ते आठवतंय कारण की त्याचा ब्लॉग बनवून होता आम्ही. नाही चला तू सांग ना आता मग काय बनवायचं सांग. आता बनव वरण भात बनव. आता तो कॅमेरा ऑन आहे, मी असं बोलली आहे म्हणून त्याच्या तोंडातून ते सगळं निघतंय. काय नाही वरण भात बनव, मी खाईन रोज. मला काय नाही, मी वरण भात आपलं साधं काय नाही काय आपले काय म्हणतात त्याला पिठलं भाकरी खाईन. काय नाही मला प्रॉब्लेम नाही लक्ष्मी, मी खाईन आपलं दूध पण भात. ठीक आहे, मी आता रोज रेकॉर्ड करणार आहे. हा आता रोज त्याला दूध भात व काय म्हटलं पिठलं भाकरी हे रोज कसं काय खाणार माणूस? काहीतरी म्हणजे थोडंसं चेंज पाहिजे ना. रोज कसं काय खाणार? मग आज सांग. तू सांग ना, ते बनवणार आज मी. बनव आज मग, जाऊ दे सँडविचच बनव काहीतरी. मी बोलले ना. वा बेटा वा, नाईस. खा ना पिठलं भाकरी, दूध अरे मला दूध भात खा ना. दूध भात काय म्हटलं अजून? दूध भाकरी असं. ना तर तुला दूध भाकरी दूध भात हेच देते. मला ना आम्ही आहे ना ॲक्च्युली म्हणजे एक ज्यावेळेस आम्ही म्हणजे पुण्यात राहिलो होतो ना, खूप म्हणजे आधी एक 4-5 वर्ष आधी, त्यावेळेसपासून मी लक्ष्मीला सांगतोय की लक्ष्मी एक लिस्ट बनव. माझ्याकडे आहे ती लिस्ट. माझ्याकडे पण आहे ती लिस्ट. म्हणजे ते लिस्ट मध्ये आम्ही एक 50. मी ती लिस्ट पण तुम्हाला दाखवू का? त्या लिस्ट मध्ये ना, एक मिनिट मी दाखवते. मी लक्ष्मीला बोललो की अरे एक लिस्ट बनव अशी ना, जेवण बनवायची आपली, आपण काय काय खातो. त्यांना मी ती लिस्टच वाचून दाखवते ना. त्या ही लिस्ट पण ना सुदर्शनच्या अंडर गायडन्स ऑफ सुदर्शन ही लिस्ट मी बनवली आहे. ही बघा. अरे पण ऐकून ही बनवली होती. त्यात काय काय बघा: छोले भटुरे, रोल, दाल तडका, दाल बाटी, जाडी रोटी, समोसा, ढोकला, पनीर पार्सल, ग्रिल्ड पनीर, डोनट्स, पुरणपोळी, गार्लिक. मला एक सांगा, ह्यात तुम्हाला काही हेल्दी दिसतंय का? किंवा पावभाजी, मिसळ, सँडविच, वडापाव, पराठा, मुठिया, डोसा, मंचुरियन. आणि नाश्त्यामध्ये पोहा, उपीट, ढोकला, ओट्स. आणि लंच मध्ये एकच भाजी आहे फक्त, भेंडी. हे बघा. अरे एक मिनिट, ते काय झालं आमचं की ती लिस्ट बनवली होती आम्ही 4-5 वर्ष आधी जेव्हा आम्ही पुण्यात राहायचो. तर ती लिस्ट अपडेट नाही झाली आणि लक्ष्मी तिला त्याच्यात इंटरेस्टेड नाही ते लिस्ट मध्ये हे करायला, फॉलो करायला, त्यामुळे ती अपडेटेड नाही. मला एक सांगा, रोज रोज छोले भटुरे, रोल, दाल, काय समोसा, डोनट्स हे सगळं नाही ना बनवू शकत मी. तोबा तू मदत कर, मी बनवेल. चालतंय, जाऊ दे मग. आता तू बनव, सँडविच बनव. कोणतं सँडविच बनवणार आहे? म्हणजे त्यात पण त्याचे प्रकार असतात. ह्याला ग्रिल्डच हवाय. एक आहे ना लक्ष्मीची एक पिझ्झाची रेसिपी आहे, म्हणजे ती कुठंच अवेलेबल नाही. ती देशी व्हर्जन आहे ती पिझ्झाचं. तुम्हाला सांगतो, आपण कसं आता डॉमिनोज मध्ये गेलो, पनीर, चिकन, मोस्टली कॉर्न, अजून काय असतं टॉपिंग्स वगैरे असतात, ते ऑलिव्ह काय ते. लक्ष्मीची आहे कशाची लक्ष्मी? कोबीची आहे, पण मला आवडती भाई कोबीची. एक वेळेस ती बनवायला सांगतो आपण, भारी मला आवडते. म्हणजे नॉन हेल्दी दोन्ही पण मिक्स. कोबी तर खात नाही आम्ही, पण तरी पण त्याच्यामध्ये चांगली मला आवडते. ह्याचं असं पण आहे. तसं तू कोबी खात नाही, कोबीची भाजी त्याला आवडत नाही, पण पिझ्झा मध्ये खाणार. तो मेथीची भाजी खात नाही, पण मेथी पराठा खाणार. पालकची भाजी खात नाही, पालक पराठा तो खाणार.
असे त्याची एवढे म्हणजे नाटकी आहे ना, म्हणजे हे नाही खाणार ते नाही खाणार, मग मला सगळं असं मिक्स करून त्याला द्यावं लागतं, त्याला कळणार नाही. लहान एवढं मिक्स करून द्यायला लागतं. मिक्स करून द्यायला लागतं काही. सांबर मध्ये पण मी ते दुधी भोपळा पण खात नाही, पण मी एक राजस्थानी डिश बनवते, तो खातो ते बरोबर. तो खातो ना. आज सँडविच बनवते मी, उद्यापासून त्याला दूध भाकरी आणि दूध भात देणार आहे मी लय दिवस खाल्लं नाही रे दूध भाकरी, मला आठवत नाही. मग आता आहे भात बनवते मी, दूध आहे आपल्याकडचं, दूध भात खा. नाही, आपलं चितळेचं दूध पाहिजे. इथं चितळेच भेटतं का सांग? तू कधी चितळेचं? बरं जाऊ दे सोडं, आम्ही चितळेचं नाही खाल्लं. तर आता बनव सँडविच, जाऊ दे. बॅक टू द टॉपिक. भूक लागली मला आता. तुला काय, तू घरीच होती आज? चालू झालं लक्ष्मीची कुकिंग. कांदा कापती आता, कांदा. पहिला मी आहे ना, एक दिवशी हे पण ब्लॉग करणार, एक दिवशी असं घेणार आहे टास्क की मी कुक करणार आहे. ओ माय गॉड, कधी होते? करणार आहे मी, म्हणजे मी होईन लवकर होईन. मी काहीतरी असं बनवायचं ट्राय करणार आहे. त्याचं एकच आहे, मी त्याला जेव्हा सांगते सुदर्शन तू थोडं म्हणजे शिक, थोडं इंडिपेंडेंट राहायला, म्हणजे कधी मी आजारी पडले काय झालं तर आपण दोघंच राहतो इकडं, तर थोडंफार बेसिक तुला काहीतरी आलं पाहिजे. तर त्याचं काय, मी शिकतो पण मी फक्त नॉनव्हेज बनवणार, आणि त्याला माहिती आहे मी नॉनव्हेज खात नाही, मी प्युअर व्हेज आहे. राव काय बोलू आता मी, काही बोलू. मी शिकतो, मी बनवतो, पण बघ मी माझं नॉनव्हेज बनवून खाणार. बघ तुला चालेल का? तू नाही खात ते तुझी प्रॉब्लेम आहे. मग गाईस तुम्ही कमेंट करा आणि सांग, लक्ष्मीला सांगा की तू हे कर, काय म्हणताला, तू नॉनव्हेज खायला सुरू कर. अजिबात नाही. हो येस, वाय नॉट, नेवर, वाय नॉट. आमच्या इथं आता आम्ही ऑर्डर केलं ब्लिंकिटवरनं. हा ब्लिंकिटवाला ठेवून पण गेलाय, इथे ठेवून गेलाय. बेल काय वाजवली नाही, तसाच गेलाय. आम्ही विचार करतोय की अरे 10 मिनटं झाले, 15 मिनटं झालेत, आता अजून म्हणजे इथं लवकर येतात ते, 5-10 मिनटात लगेच येतात इथं. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, आलाच नाही. नंतर ऑनलाईन चेक करतोय की युअर ऑर्डर हॅज बीन काय अराइव्ड. बाहेर बघितलं तर ठेवून गेलाय. अच्छा, उपाशीच मेला असतो ना आम्ही. बघितलं उपाशीच मेला असता. चल ठीक आहे, बनवलं. पकड ना कुठे. अरे रडती काय लक्ष्मी तू? मग तो किती त्रास देतो मला. ते नाही काय. अरे ते ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? असं पाणी नाही येत. अरे मला वाटलं चिटकलंय ते तिथं. खरंच आयुष्यपत म्हणलं तर माहिती. अरे पण मी लावतो असं, मला पण जळायला लागलं, असं हे जळायला लागलंय. तू कांदा कापत असेल तर लाव. अरे पण कांदा नाही कापायचं, साईडला तरी उभं आहे ना, तरी असं हे होत आहे. कच्चा कांदा कसा काय खातोय? कच्चा कांदा म्हणजे असं कवळावाला खायचा. व्हॉट? काय? कवळा. हे काय असतं? कवळा नाही तुला? कवळा मीन्स कवळाला हिंदीमध्ये काय म्हणतात, काय माहिती? हा असं आहे ना की ह्यालाच अर्धे मराठी शब्द माहीतच नसतात, त्याचे मिनिंगच माहीत नसतात. आम्हाला कसं शिकवणार काय माहीत, तरी मी एवढं चांगली मराठी बोलते. सोफानी नाही. एक दिवस तर ह्याने काय केलं तर माहिती, आम्ही ना मराठी मूवी बघत होतो. मला येते मराठी तशी, पण काही वर्ड्स मला हार्ड वर्ड्स असतात ना, ते मला समजत नाही. तर आम्ही कोणती तरी, मला आठवत नाही कोणती मूवी होती ती, टी व्हीवर बघत होतो, आणि त्यात ना चेटकीनच ना, चेटकीन वर्ड आलं. तर मी त्याला विचारलं, सुदर्शन चेटकीन म्हणजे काय? तर तो मला म्हणतो म्हणजे तू बायको असती. आणि मला ते खरं वाटलं, मी त्याच्यावर विश्वास पण ठेवला त्या गोष्टीचा. आणि मला वाटतं चाकणला घरी होते आणि कोणतरी बोललं असं कुणाला तरी, नाही का चेटकीन, कुणाला ते आठवत नाही मला, कुणाला तरी बोललं. तर मी विचारलं तुम्ही तिला का चेटकीन म्हणता, अजून तिचं लग्न पण नाही झालंय. तर मला म्हणतंय तुला कोण म्हटलं चेटकीन म्हणजे? तर हा मला असं फसवतो, म्हणजे मला कळत नाही म्हणून काही मला सांगत असतो तो. अच्छा. मग तेव्हापासून मी त्याचा विश्वासच करत नाही. तो काही मला काही कळायला नाही ना, मी गुगल करते. अच्छा, आता गुगल नाही करते आता सगळ्या गोष्टी चॅट जीपीटीला विचारल्या जातात. चॅट जीपी उघडलं ना, अर्ध तर तिचं आहे ना रहस्य बाहेर पडत. सगळं चॅट जीपीटी. तर सगळ्यांचं आहे सुदर्शन, माझ्या एकटेचं नाही. सो मच ड्रामा. ओ माय गॉड. मोजून ना फक्त 20 मिनिटं झाले असेल. 20 मिनिटात ऑलमोस्ट, म्हणजे
ऑलमोस्ट म्हणजे हे किती पर्सेंट रेडी झाले लक्ष्मी? 70%. आता कांदा काढ ना. हा ऑलमोस्ट किती पर्सेंट झाले लक्ष्मी रेडी? ऑलमोस्ट 60% रेडी झाले. आता फक्त हे याच्यामध्ये टाकायचं, काय ते ब्रेडमध्ये टाकायचं आणि त्याला टोस्ट करायचं. हे टोस्ट तर लक्ष्मी दरवेळेस सँडविच करणार ना, म्हणणार अरे आपलं सँडविच मेकर खराब झाले, आपण नवीन घेऊन येऊ ना, आपण नवीन घेऊन येऊ ना. आणि म्हणतो हा ठीक आहे, घेऊन येऊ आपण. आणि त्यानंतर असं खूप एक महिना बरं आहे, स्वतःच कबूल केलं तू. म्हणजे आमचं काय होतं मग, सँडविच मेकर सँडविच बनवल्यानंतर खूप जास्त गॅप होतो. लाईक किती होतो, 1 महिना होतो. 1 महिन्यामधून आम्ही सँडविच खातो. मग असं होतं कशाला घ्यायचं, असं होतं. कशाला घ्यायचं, पण खायचं तर असतं आता सगळं. ना असा मोठा सँडविच मेकर घेऊन लक्ष्मी दाखवतो नाही का, आपण याच्यामध्ये असतं कशामध्ये हॉटेल उघडायची आहे का? नाही, तो भारी एकदम. त्याच्यामध्ये आहे ना खूप भारी हे होतं, काय म्हणतात त्याला. पण आपण हेल्दी पण बनवू शकतो ना सँडविच. आता हे हेल्दीच आहे. हे हेल्दी आहे का? मग पनीर आहे, कॉर्न आहे, कॅप्सिकम आहे. पण आता याच्यामध्ये हे सॉसेस गेले, ते हेल्दीच राहिलं का? मग ठीक आहे, मी साधं विचारतोय मी. नाही बनवते ना. आय एम आस्किंग यू ब्रो, यू कॅन आन्सर इट बेटर. तुम्हाला काय वाटतं हे सँडविच हेल्दी आहे का नाही? म्हणजे मी आता तू लक्ष्मी इंग्रेडियंट्स सांग त्यांना. इंग्रेडियंट्स सांग तू. मग ते कमेंट मध्ये सांगते की हेल्दी का. लायब्ररी बोल ना. सांग. लायब्ररी बोल ना. नको, सांग. नाही, लायब्ररी बोल. इंग्रेडियंट सांग. लायब्ररी काय? नाही, त्याला ना लायब्ररी बोलताच येत नाही. तो म्हणतो लायब्ररी. ये का भुवा नाही बळच नाही का. आता ब्लॉग मध्ये हे केलं असं काय म्हणताला, वरती असं दाखवायला मी पण टिंगला घेऊ शकतो, त्यामुळे बोलते. काय नाही, सांग ना इंग्रेडियंट्स काय. इंग्रेडियंट्स सांगा मॅडम. ह्यात आहे पनीर, ऑनियन, कॅप्सिकम, कॉर्न, ढोबळी मला ढोबळी. सॉरी, ढोबळी. तुझं निघतं ते का ढोबळी. आता मी सांगतो लक्ष्मीला आहे ना ळ बोलता नाही, ळ आपल्या मराठीमध्ये ळ बोलतात ना, ळ. आता लक्ष्मीला बोलला की ळ बोल. लक्ष्मी बोल, कुठे गेली लक्ष्मी? ळ बोल ना. का आता का बोल की. टिटफॉटॅट करायला बसले. आता बोल. बोलते ना. बोल ळ. मनात बोलू दे आधी. अड तू लायब्ररी बोल. काय? लायब्ररी. तू मारवाडी बोल बरं. मारवाडी मला मारवाडी नाही येत ना, मी मारवाडी थोडी नाही लक्ष्मी. तू शिकवली तर येईन मला मारवाडी. पण मारवाडी शिकवून आपण राजस्थानला राहायला जायचं कसं? असं काय नसतं. भाषा शिकणं इज नॉट की तुम्हाला त्या स्टेट मध्येच राहायला लागतं. इट्स गुड इफ यू जर असं झालं समजा की मारवाडी काय म्हणतात, मारवाडी बायको केली तर मारवाडी पण शिकली पाहिजे ना. मी कशी मराठी शिकली? मला काहीच मराठी यायची अब नाही. विवाद हो जाएगा. हा टॉपिक आपण बोलू नाही शकत, कारण की असं नाही, मी हे नाही म्हणत. मी समजा बरं का, आता बोलू का मी हे ब्लॉग मध्ये टाकणार बरं का मी आता. बोल. समजा लक्ष्मीच्या घरचे जर असते, जर त्यांच्यासोबत मी मारवाडी म्हणजे असं 10-15 जण माझ्या समोर साईडला जर मारवाडी बोलणारे असते तर मी थोडी शिकलो असतो. आता कोण साईडला मारवाडी बोलतच नाही, तर मी कसं शिकणार आता? मी आहे ना बोलायला, मी बोलते इथं. ना. मी 2 वर्ष झाले इथं बँगलोरमध्ये राहतोय, तरी मला अजून कन्नडा येत नाही काही. म्हणजे फक्त कन्नडा गोतिल्ला तेवढंच येतं फक्त, बाकी काय नाही. आणि ही एक्सपेक्ट करते की मी मारवाडी शिकू. जाऊ चल आता बॅक टू द टॉपिक. काय लक्ष्मी? काय नाही, हे असं तूप लावायचं आहे. म्हणजे बटर पण लावू शकतो, पण बटर नाही आता आमच्याकडे. का बरं? आत्ता तू लक्ष्मी आत्ता जस्ट विसरले मी. 2 मिनिटाची शांतता लक्ष्मीच्या विसरण्यावरती. तुझ्यामुळं माझा डाएट डिस्टर्ब होतोय. तू डायटिंग चालू कधी केली लक्ष्मी? त्या दिवशीच केली मी डाएटिंग चालू. हसू नको. कधी बाहेरचं खाल्लं मी सांग बरं? चहा तरी पिली ना? पण 1 टाइमच पितेय मी. असं एकदम नाही सोडू शकत मी त्या दिवशी पण बोलले होते मी. हळूहळू ना. कसं हळूहळू? आपण ना लक्ष्मी हिंदी मध्ये पण व्लॉग करो. तो चलिए शुरू करते हैं हमारा व्लॉग. क्योंकि कैमरा बंद होने के बाद हम हिंदी में ही बात करते हैं. हाँ, आमचं ना म्हणजे
आमचं असं आहे की आम्हाला दोघांना मराठी येते म्हणजे येते आता त्यात काय नाही, मला ती येतेच ऑफकोर्स, तिला तर ल नाही बोलतात फक्त, ते विषय आहे जरा. पण आमचं असं आहे की आम्ही दोघं असलो ना, कोणी आता समजा फॅमिली वगैरे असले और जे लोक मराठी बोलतात त्यांच्यामध्ये मराठी निघते, आणि साईडला आलो ना निघतं लक्ष्मी चल ना इधर चल ना इधर. असं नाही फक्त मीच बोलते हा. त्याच्याकडून पण निघतं. काय करायचं म्हणजे तो नॉर्मली माझ्यासोबत चॅट पण करत असेल ना, तो किंवा इंग्लिशमध्येच करणार किंवा हिंदीमध्येच करणार तो माझ्यासोबत चॅट पण. इंग्लिश ठीक आहे. भूक लागली आहे, भूक बुक मग भूक भूक ए सारं चीज, कारण ह्या पोराला विदाऊट चीज काय आवडत नाही, त्याला चीजची बारिश लागते. चीज इज हेल्दी बट या बट इन लिमिट. व्हॉट लिमिट? वा लक्ष्मी वा मैं दोन बस का? आता तू जेवढं टाकते तेवढं टाक, मला काय माहिती लक्ष्मी पास का. मी तर आपले डोळे बंद करून खातो तुझे बनवतो. आता मी डोळेच बंद करणार ह्याचे आणि मग तू खायचं. ती म्हण आहे डोळे बंद करून खा, नाही म्हणजे लक्ष्मी त्याला म्हणतात म्हण. डोळे बंद करून खातं म्हणजे त्याला असं नाही म्हणतात की डोळे बंद करून खाला असं घास कुठे पण जाईल ना. कॉमन सेन्स. अरे यार शिट, तुझ्या ह्याच्या नादात मी हेच केलं. काय नाही केलं, प्रीहीट नाही केलं. तर काय आपण ब्लॉग इथं सेंड करूया, कारण की मला लागली भूक. आता काय खाणार, मला भूक लागली, मला आता ते बनवते ना मग ते लवकर खायचे मला. आता मी ब्लॉगिंग करत नाही बसणार. लक्ष्मी बघ काय करायचं तू सांग आता. लक्ष्मी काय? अरे लक्ष्मी आहे की ना, हे आंबे ठेवलेत ना, हे भिजायला टाक ना, आपण कापू आता. आता कुठून आणले आंबे लक्ष्मी? ऑफिसमधून. बघा आता यांचं ऑफिस असं आहे, ऑफिसमध्ये आंबे विकायला ठेवलेत. काय ऑफिस आहे भाऊ. बघा मला ती बोलली की आंबे आणू का, मला वाटलं की काय रस्त्यावर कुठं घेऊन आणतात, म्हणलं इथले आंबे नाही चांगले लागत नको आणू. मी म्हणलो की कुठं आंबे कुठं आणणार तू, तर बोलते की ऑफिसमध्ये. म्हणलं हॅ ऑफिसमध्ये आंबे, याचं ऑफिस आहे काय आहे, भाजी मार्केट आहे. पण आंबे चांगली आहे ते असे, म्हणजे हा ना, काय स्वीट आहे. चुकून टेस्ट चांगला निघाला त्या आंब्याचे, जास्त घ्यायला पाहिजे होते मी. जळाचं वास येते लक्ष्मी, धूर निघाला हो याच्यानंतर. इट लुक गुड लक्ष्मी. ज्यादा ओव्हर रिॲक्शन झालं, ओव्हर रिॲक्शन. चटर काहीतरी सॅटर्डे वगैरे असलं तर. नवरा चटोरा असल्यावर असंच होतं. नवऱ्याचा ड्रेस असं होता, नवऱ्याचा ड्रेस असं होता. बरं चला मी आता काय करू, थांब ना अजून काढू तर दे लगेच. काय कारण की एडिट तर मीच करतो. सो माझ्या मनावरती आहे की काय ठेवायचं आणि काय नाही. बरं ठीक आहे. तर आम्ही दोघं आता बसतो खायला सँडविच. अजून एक ठेवेन ते, म्हणजे आम्ही दोघं खाऊ शकतो. लेट्स गो, लेट्स मी आता रिव्ह्यू दोघं करणार. थांब ना यार सुदर्शन, असं बडबड नको कर, मला डिस्टर्ब होतं. काहीतरी पचका झालाय बरं काही, तर त्यामुळे ते असे म्हणते की ते काढ मला भासतंय, काढ चल. ते आमचं सँडविच मेकर जरा खराब झालंय. तिचा ते विषय तिचा नाही आहे, ते सँडविच मेकर जरा जुनं झालं आमचं. आता आम्हाला नवीन घ्यायचं आहे, थोडे पैसे पाठवा बरं का आम्हाला, पैसे पाठवा. सँडविच आज मला उपाशी राहायला लागतं असं वाटायला काय लागलं मला. नाही उपाशी नाही राहणार, जसं झालंय ना तसं खाणार मी, आहे का नाही खाणार. हे बघ कसं चिटकलंय, बघ. चल टेक काढ, तू काढ. एवढं चांगलं सँडविच, एवढी मेहनत माझी एवढा सँडविच तुझ्यामुळं. कसं एवढा सँडविच माझा, एवढी मेहनत माझे तुझ्यामुळं, माझ्यामुळं त्याला मी केलं पण माझ्यामुळं कसं काय, माझ्यामुळे कसं काय लक्ष्मी. मग इथे येऊन बडबड करतोय. ठीक आहे बंद करतो आता. हे बघ कसं चिटकलं, पूर्ण सँडविचचं वाटोळं झाले आमच्या. नवीन सँडविच मेकर आणायचंय तुला. आता एवढ्या दिवस हेच सांगत होते मी, आपलं सँडविच मेकर खराब झालंय. आता आम्हाला घ्यायलाच लागेल नवीन सँडविच मेकर बाया. हे पाऱ्याचं वाटोळं झालंय, आता भूक आम्हाला उपाशी राहायला लागतं असं वाटायला लागले मला बाया. आता काय करू ग बाई. काय बोलतोय असं.
अगं बाय आता काय करू भूक लागली आहे आणि तिने दाखवते मला असं बघ निघत नाही आता काय बोलू मी आता मलाच ऑर्डर करायला अरे रे तुझ्या भरोसे नाही बसवू शकत. बघ काय झालं शी ए शिवी नको म्हणू अरे शी खायच्या नाही, गोष्टींना. अरे लक्ष्मी वेस्ट का मी करते तुला बघतीये ना, तुला बघताना ते पडलं तिकडं. मला का बघतीये मी टेस्ट करू असंच कर. आता हे वाला निघालं बरोबर. डबल काम ऐक ना हे घे काय म्हणताला दुसरी आणि काढ ना कशाने तरी जळालं जाऊ दे लक्ष्मी आता व्यवहारच कर. तवा पण लय भारी आहे ना आपला. आम्ही भिकारडे भिकारडे आम्ही आमच्याकडे काहीच नाही आम्ही भिकारडे आहे तवा नाही काय नाही सँडविच मेकर नाही. तवा तू बघितला ना त्या दिवशी सुद्धा. पाठवा राव 400 रुपये पाठवा ते बघ पारदे. आणि लोक म्हणतात लक्ष्मी सुगरण आहे सुगरण म्हणजे माहिती तुला लक्ष्मी काय सुगरण म्हणजे माहिती ना तुला काय काय शादीशुदा. सुगरण म्हणजे साधी सुद्धा. मग काय असतं कमेंट मध्ये सांगा येईल सुगरण म्हणजे काय. हा ठीक आहे चालतंय काहीच यू टेल हर की व्हॉट डू यू मीन बाय सुगरण. ओके अटेम्प्ट 2 फेल्ड. बरं झालं व्लॉग शूट कर. नाही निघाले रे हे वाला बरोबर निघाले. अरे बापरे बघा व्हिडिओ चालू केली की सँडविच पण बरोबर निघायला लागलं. यार हे किती हे होतं. एक सँडविच तर मी खाल्लेलं आहे ऑलरेडी म्हणजे ते जरी असं वाकडं तिकडे झालं तरी खाल्लेलं आहे. दिसण्यात आपल्याला नाही फरक पडत टेस्टला आपल्याला फरक पडतो. चांगलं झालं आहे खूप चांगलं झालं आहे ॲज युजल चांगलं झालं आहे. तू खाल्लं लक्ष्मी कसं झालं चांगलं. बरं ठीक आहे. पूर्ण किचनचं वाटोळं आज. वी आर गोइंग फॉर द 3rd अटेम्प्ट. लोकांना हे बघून असं वाटत असेल काय वाटत असेल की मला स्वयंपाकच येत नाही. अयो माझ्या पायाला क्रॅम्प आला. खरं आलंय का मग खरं आलंय बघ. आज स्विमिंगला नाही गेलो ना म्हणून आलंय. ठेव खाली पायावर पाय ठेव. झालं एवढं नाही आला. लक्ष्मीला स्विमिंगला आलो होता काल 2-3 वेळा. मला खूप दिवसानंतर आलं आज गेलोच नाही यार आपण. ठीक आहे ना बसायचं लक्ष्मी आपण दोघांनी. यस चलो सुदर्शन. चलो ये वाला तुम खाना. काहीच खरं सांगू का खूप भारी झालं आहे. अजून एक दाखवतो बघा तुम्हाला दाखवता. आता वरतून चिटकले. ओ माय गॉड दिस स्ट्रगल इज रिअल. ओ माय गॉड. त्यापेक्षा तुला दूध भात दिला असतं ते परवडलं असतं. अरे मी फक्त व्हिडिओमध्ये बोललो दूध भात लक्ष्मी दूध भात खाणार आहे. वाह हुशार आहे मी. ती चांगली बायको भेटली तुला. बोल. हुशार तर तू आहेच कारण की तू CA झालेली आहे. तुला आता म्हणूनच का तू हुशार नाही आहे. बायको चांगली आहे त्यात वाद नाही आहे. बायकोला अजून आपण चांगलं कसं करायचं हे माझ्यामध्ये टेक्निक आहे. 60 वर्षाचा म्हातारा झालाय त्याला सगळं माहिती आहे. काय बोलली लक्ष्मी तू. आता हे मी फेकूनच देणार आहे का बरं डबड्यात. आधी नवीन आणून दे मग नंतर फेकून दे. तू कर ना मग हे सगळं साफ एवढं घाण केलंय ते. तर गाईज आता झालं आमचं डिनर. तर चला गाईज आता आम्ही खातोय आंबे. मला तर दिलेच नाही लक्ष्मी. तर चला गाईज तुम्ही व्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आम्ही अजून कोणते नवीन व्लॉग काढू शकतो. लव्ह स्टोरीचा व्लॉग येईल त्याच्या उसके अलावा हम और अजून काय टॉपिक्स वर ब्लॉग काढू शकतो ते कमेंट करा आम्हाला. आम्ही नक्की ते करू. सांगा. चलो तर ब्लॉग आपण इथे सेंड करू. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.